पापाची फळं आहेत ती तुम्ही पैशाच्या रूपाने का घेता? त्यामुळे तुम्ही स्त्रियांचं केश ओपन करू नका. आणि या नाभिकांना पटवून दिल्यानंतर पुण्यामध्ये 2000 नाभिकांनी स्ट्राईक केली, संप केला. ते असे म्हणाले की इथून पुढे विधवा ब्राह्मण स्त्रीचे केश ओपन आम्ही करणार नाही. 1889ला तर 3000पेक्षा जास्त नाभिक मुंबईत जमले होते आणि त्यांनी संप केला. या संपाची बातमी इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये गेली. इंग्लंडच्या वर्तमानपत्रांनी ही बातमी छापली. जगामध्ये पैसा वाढवून मिळावा म्हणून हजारो संप झाले, पण असा जगातला हा एकमेव आगळा वेगळा संप आहे ज्या संपामध्ये मिळणारा पैसा वाईट आहे म्हणून आम्हाला तो नको म्हणणाऱ्या नाभिकांनी केलाय. इंग्लंडमध्ये या संपाची दखल घेतली, तिथल्या वर्तमानपत्रांनी दखल घेतली आणि इंग्लंडच्या बहिणींनी पैसे गोळा केले आणि इथल्या नाभिक बांधवांना बहीण बीज म्हणून पाठवले. इतकं क्रांतिकारी कार्य महात्मा फुल्यांनी केलं. त्यांच्या कुठल्या आईचं बहिणीचं केश ओपन होणार नव्हतं, पण ती देखील आमचीच आई आहे, बहीण आहे आणि तिचं दुःख देखील माझ्या बहिणीचं आईचं दुःख आहे असं मानून महात्मा फुले काम करत होते. जर केश ओपन नाही झालं, टळलं तर पुढची दुःख होतीच. स्त्रियांना सातत्याने फसवलं जायचं. त्या स्त्रिया कधी 12 वर्ष, कधी 15 वर्ष, कधी 18 वर्ष असताना विधवा व्हायच्या. 1890ची एक महाराष्ट्राची खाणेसुमारी आहे. त्या खाणेसुमारीमध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास 90,000च्या वरती विधवा स्त्रिया हे वय वर्ष 3 पेक्षा कमी असताना झाल्याची नोंद आहे इंग्रजांच्या रेकॉर्डला. म्हणजे लग्न अगदी कधी केलं असेल पहा त्यांचं. 3 वर्ष वय पूर्ण व्हायच्या आधी विधवा झालेल्या 90,000 स्त्रिया असल्याची नोंद इंग्रजांच्या रेकॉर्डमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या मुलींनी पुढचं आयुष्य काढायचं कसं, हा प्रश्न होता. महात्मा फुले असं म्हणतात की या धर्मग्रंथांमध्ये किती बदमाशी केली आहे पहा पुरुषांनी, की नवरा जर मेला तर नवरीनं, त्या स्त्रीनं आपल्या नवऱ्यावरती प्रेम आहे हे दाखवण्यासाठी सती जायचं, स्वतःला जाळून घ्यायचं. मग महात्मा फुले म्हणतात या भारत देशामध्ये जसं नवऱ्यावरती प्रेम करणाऱ्या हजारो स्त्रिया होत्या तसं बायकोवरती प्रेम करणारा एक तरी नवरा होता का नाही, असा प्रश्न महात्मा फुले गुलामगिरीमध्ये विचारतात आणि म्हणतात की इतके सगळे धर्मग्रंथ लिहिले, या धर्मग्रंथामध्ये सती गेलेल्या अनेक उदाहरणं आहेत, पण बायकोसाठी एक तरी माईचा लाल सता गेल्याचं उदाहरण धर्मग्रंथामध्ये का नाही? काय त्यांचं बायकोवरती प्रेम नव्हतं का, असा महात्मा फुले प्रश्न विचारतात. उत्तर तेच आहे, ग्रंथ लिहिणारे पुरुष होते त्यामुळे ते काही सती जाणार नाहीत, ते अधिकार आपल्याकडे घेणार. महात्मा फुले असं म्हणतात नुसते एवढंच नाही करून थांबले, हे इतके बदमाश आहेत, बायकोला जाळायला नेतानाच आता कुणाशी लग्न करायचं ठरवतच चाललेले असतात. आणि या धर्मग्रंथांनी त्यांना एकच लग्न करण्याची परमिशन दिलेली नाही, 2, 3, 4 कितीही तुम्ही लग्न करा, त्याच्यावरती कुठलं बंधन नाही. नानासाहेब पेशवे 75 वर्षाचे होते, तिकडं पानिपताचं युद्ध चाललं आणि पानिपताच्या युद्धावरती सैन्य घेऊन जाताना वाटत 8 वर्षाच्या मुलीबरोबर लग्न करून पुढे गेले. म्हणजे त्यावेळेला धर्म बुडत नाही. या लोकांनी अगदी तिरडीवरती चाललं आणि लग्न केलं तरी धर्म बुडत नाही, पण स्त्रीनं मात्र लग्न केलं तर मात्र धर्म बुडतो. या सगळ्या संकल्पना आहेत थोतांड असं महात्मा फुले म्हणतात. या पुरुषांनी ग्रंथ लिहिणे बदमाशी केलेली आहे असं ते सांगतात. आणि मग महात्मा फुले असा प्रश्न विचारतात की महत्वाचं काय आहे, लग्न कशासाठी करायचं, तर मुलगा झाला पाहिजे. महात्मा फुल्यांचं लग्न होऊन अनेक वर्ष झाली, त्यांना काही मुलबाळ झालं नाही. मग महात्मा फुल्यांचे सासरे महात्मा फुल्यांच्याकडे आले आणि आपल्या जावई बापूंना म्हणाले, जावई बापू लग्न होऊन इतकी वर्ष झाली अजून काय मुलबाळ झालं नाही, तेव्हा दुसरं लग्न करा. सासरा आपल्या जावयाला सांगतो. आजच्या घडीला अशा अवस्था असली तर जावयानं उड्या मारत लग्न केलं असतं, पण महात्मा फुले हे आपल्या पत्नीवरती खरं खुरं प्रेम करणारे होते. त्यांनी असं म्हटलं की मूल होणं गरजेचं आहे ना, त्यासाठी लग्न करायचं आहे. तेव्हा विज्ञान एवढं प्रगत नव्हतं की तपासण्या केले की दोष कोणाचा हे कळत होतं आणि ते दोष दूर करण्यासाठी काही उपाय करता येतील असं विज्ञान त्यावेळेला प्रगत नव्हतं. महात्मा फुले आपल्या सासऱ्यांना असं सांगतात की दोष माझ्यात असेल किंवा सावित्रीत असेल, कुणाचाही काही माहीत नाही. समजा दोष माझ्यात असेल आणि मी दुसरं लग्न केलं, काय तिसरं लग्न केलं तर फरक काय पडणार आहे, काहीच नाही. तेव्हा असं करूया, मूल होणं गरजेचं आहे ना, तेव्हा मी दुसरं लग्न करून सावित्रीला सवत आणण्यापेक्षा सावित्रीचं दुसरं लग्न करून मला सवता आणूया, मला चालेल. सासरे बुवा तिथून पळाले म्हणायच्या नादी लागण्यात काही अर्थ नाहीये. महात्मा फुल्यांना असं म्हणायचं होतं की ही जी लोक भामटे आहेत ना, मुलासाठी, जेवणासाठी आणि काही काही कारणं सांगून लग्न करतात, त्यांना नुसतं निमित्त पाहिजे, खरं तर त्यांना लग्न करायचंच असतं. महात्मा फुलेंनी असं म्हटलंय की अशा भाविक भक्तांनी, अशा नवऱ्यांनी केवळ 2 किंवा 3 लग्न करूनच थांबू नये, 4 आणि 5 सुद्धा लग्न करावीत.
5 लग्न करून जरी मूल नाही झालं तरी काळजी करायचं काम नाही, 4 जण खांदा देतील आणि 5वं तिटवं धरून पुढे चालेल, असं महात्मा फुले म्हणतायत. हे महात्मा फुले खऱ्या अर्थाने विज्ञानवादी होते. त्यांनी काय केलं पहा, की विधवा ज्या होत्या ब्राह्मण समाजातल्या सगळ्यात जास्त होत्या, त्यांना फसवलं जायचं आणि फसवल्यानंतर त्यांना दिवस जायचे. दिवस गेले की त्या स्त्रिया औषधं खायच्या गर्भपात होण्यासाठी. कधी कधी तो गर्भपात व्हायचा, कधी गर्भपात व्हायचा नाही, आई आणि मूल दोन्ही मरायचे. अशीच एक घटना 1863 साली घडली. काशीबाई नावाची एक स्त्री होती, तिला एका ब्राह्मण भटजीनं फसवलं. तिला दिवस गेले. दिवस गेलेलं तिला खूप दिवस कळलंच नाही आणि जेव्हा कळलं तेव्हा खूप उशीर झाला होता. काशीबाईला असं वाटलं की या मुलाचा काय दोष आहे, याला कशाला गर्भात मारायचं, याला आपण जन्म देऊया. आणि म्हणून त्या काशीबाईनं काही काळ लपून छपून काढले, त्या मुलाला जन्म दिला. ते मूल जन्मलं आणि रडायला लागलं. रडायला लागल्यानंतर मात्र काशीबाईची पाचावर धारण बसली. आजपर्यंत आपण लपून छपून राहिलो, पण आता हे मूल रडायला लागले तर आसपास लोकांना कळेल आणि आपलं बिंग फुटेल. म्हणून त्या काशीबाईनं काय केलं असेल हो, जन्मलेलं नुकतंच मूल, त्या मुलाला मांडीवरती घेतलं, हातामध्ये सुरी घेतली आणि त्याचं नरडं अक्षरशः त्या सुरीनं कापलं आणि त्या हाडामध्ये ते प्रेत लहान बाळाचं टाकून दिलं आणि ती लपून बसली. काही दिवसांनी ते प्रेत वरती आलं. इंग्रजांनी चौकशी लावली. चौकशी केल्यानंतर काशीबाई सापडली आणि या काशीबाईवरती खटला भरला न्यायालयामध्ये. आणि न्यायालयामध्ये खटला भरल्यानंतर काशीबाई दोषी आहे असं त्या काळामध्ये इंग्रजांनी निकाल दिला आणि काशीबाईला काळ्या पाण्याची शिक्षा झाली. या देशामध्ये काळ्या पाण्याची शिक्षा होणारी ही पहिली स्त्री आहे अशा प्रकारची काशीबाई, की जिने आपल्या मुलाला मारलं म्हणून काळ्या पाण्याची शिक्षा झाली. त्यावेळेला सावित्रीमाईंनी महात्मा फुले यांच्या समोर 3 प्रश्न उपस्थित केले. पहिला प्रश्न असा होता, ज्या धर्मव्यवस्थेने त्या स्त्रीला विवाहाचा अधिकार नाकारला ती धर्मव्यवस्था 1 नंबरची दोषी आहे. ज्या भटजीनं तिला फसवलं आणि नंतर कुठलीच जबाबदारी घेतली नाही तो भटजी 2 नंबरचा दोषी आहे. पण न्यायालय इतकं विपरीत आहे, 1 नंबर आणि 2 नंबर दोघांना निर्दोष सोडलं आणि हिचा दोष असेलच तो नाईलाज होता म्हणून तो दोष झाला, तिला मात्र काळ्या पाण्याची शिक्षा झाली. हे काय बरोबर घडलं नाही. अशा पद्धतीने आपण या स्त्रियांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. आणि मग महात्मा फुले म्हणतात, आमची मिळकत आमच्या खर्चा पुरेशी नव्हती, आम्हाला खायला देखील वांदे होते, असा तो आमचा काळ होता. कारण जे काही ते मिळवत होते ते सगळं या समाजसेवेसाठी शिक्षणासाठी वापरत होते. तरी देखील ही ब्राह्मणाची का स्त्री असे ना, तिचं बाळ हे आपलं बाळ आहे असं मानणारी ती स्त्री ही आपली स्त्री आहे, आपली आई आहे, आपली बहीण आहे म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांनी काळ्या पाण्याची शिक्षा टाळण्याचा उपाय असा बोर्ड तयार केला. पुण्यामध्ये जागोजागी लावला, पंढरपुरामध्ये लावला, वाईमध्ये लावला, जिथं जिथं धर्मस्थळ आहे त्या सगळ्या ठिकाणी ते बोर्ड लावले. कारण विधवेला जर दिवस गेले तर विधवा तीर्थयात्रेला गेली असं सांगितलं जायचं. ती तिकडेच जायची 8-9 महिने, बाळाला तिकडेच कुठेतरी जन्म द्यायची, सोडायची आणि परत यायची. त्यामुळे सगळ्या स्थळांच्या ठिकाणी बोर्ड लावले आणि असं सांगितलं की तुम्ही आमच्या घरी 395 गंजपेठ पुणे इथे या, तुमच्या बाळाला जन्म द्या, तुमचं बाळ आम्ही सुखरूपपणे सांभाळतो आणि तुमचं नाव गुप्त ठेवलं जाईल, कुणालाही या बाबतीत काही सांगितलं जाणार नाही. आश्चर्याची गोष्ट आहे, एका वर्षामध्ये 84 स्त्रिया महात्मा फुल्यांच्या या 395 गंजपेठमध्ये येऊन त्यांच्या घरामध्ये बाळंत झालेले आपल्याला दिसतात. 84 स्त्रिया एका वर्षामध्ये बाळंत होत होत्या. म्हणजे या स्त्रिया धाडसानं पुढे आल्या. न आलेल्या किती असतील आपण याचा अंदाज करू शकतो. या 84 बाळांचं संगोपन महात्मा फुले आणि सावित्रीबाई करत होते, जेव्हा त्यांची मिळकत त्यांच्या खर्चा पुरेशी नव्हती त्या काळामध्ये. अशाच एका विधवा असणाऱ्या काशीबाईला पुन्हा एकदा भटजीनं फसवलं आणि तिला दिवस गेले. दिवस गेल्यानंतर तीही काशीबाई या महात्मा फुल्यांच्या घरी आली, तिथं बाळंत झाली, तिने बाळाला जन्म दिला आणि काही वर्ष गेल्यानंतर महात्मा फुल्यांनी त्या बाळाला दत्तक घेतलं. सगळ्या समाज सुधारकांच्या पेक्षा आगळं वेगळं वैशिष्ट्य महात्मा फुल्यांचं काय असेल तर हे आहे की आपणाला जर मूल नाही झालं तर त्याने दुसरा विवाह तर मुळीच केला नाही किंवा स्वतःच्या नात्यातल्या कुठल्याही मुलाला त्यांनी दत्तक घेतलं नाही. तर एका विधवेला भटजीनं फसवून दिवस गेले म्हणून जे मूल झालं त्या मुलाला दत्तक घेतलं. आज आपण 21व्या शतकात आहे. आजही एखाद्या विधवेला दिवस गेले तर आपण सहन करू शकत नाही, आपण माणुसकीच्या नात्याने तिचा विचार करू शकत नाही. ते मूल दत्तक घेणं तर फार पुढची गोष्ट आहे. आजही आपण जिलेबी का पेढा या पलीकडे आपण गेलेलो ना 21व्या शतक आलं तरी. आणि त्या काळामध्ये महात्मा फुल्यांनी या विधवेचं मूल दत्तक घेतलं, त्याला शिकवलं, त्याला डॉक्टर केलं. आणि हा डॉक्टर जो होता यशवंत, त्याने देखील तसंच समाजकार्य आपल्या वडिलांप्रमाणे आईप्रमाणे पुढे चालवलेलं दिसतं.
महात्मा फुले अशा एक 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 योजना हातात घेत होते, ज्याच्या माध्यमातून समाजातली दुःख सगळी दूर करता येतील. स्त्रियांच्या केशवपनाचा प्रश्न त्यांनी सोडवला. विधवांच्या जे बालहत्या होत होत्या त्या बाळांच्या त्या प्रश्न त्यांनी सोडवला. त्या काळामध्ये दुष्काळ पडायचे. पुण्यामध्ये एक मोठा दुष्काळ पडला. त्या दुष्काळामध्ये लोकांना खायला अन्न मिळत नव्हतं. आपल्या मिरज, सातारा या भागातली, कराडच्या भागातली शेकडो लोक पुण्याकडे जात होती अन्नाच्या शोधासाठी. तिकडेही तीच अवस्था होती. महात्मा फुल्यांनी त्या काळामध्ये 1000 लहान मुलं जी रस्त्यामध्ये अन्न खायला मिळत नाही म्हणून चक्कर येऊन पडलेली होती, त्या सगळ्यांना उचलून आणलं, एका आश्रमामध्ये त्यांना ठेवलं आणि या 1000 मुलांना 1 वर्ष पुरेल अशा पद्धतीने 2 वेळचं जेवण महात्मा फुल्यांची पत्नी सावित्रीबाई आणि त्यांच्या मैत्रिणी करत होत्या. अगदी धान्य जात्यावरती दळायचं, भाकरी त्या थापायच्या, इथपासूनची सगळी व्यवस्था महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांनी केली. त्या काळात दुष्काळ पडला, लोकांना प्यायला पाणी मिळेना, तेव्हा महात्मा फुल्यांनी स्वतःच्या घरचा पाण्याचा हौद खुला केला. ही दानशूर वृत्ती महात्मा फुल्यांची आपण समजावून घेतली पाहिजे. फातिमा शेख, उस्मान शेख या इस्लाम बंधू भगिनींनी त्यांना खूप मोठी साथ दिली. फातिमा शेख या सावित्रीबाईंच्या सोबत शिक्षिका म्हणून तिथे काम करायला लागल्या. मुस्लिम समाजातली आद्य शिक्षिका फातिमा शेख असलेली आपल्याला दिसते. त्यांचेही अनंत उपकार या फुले दाम्पत्यावरती असलेले आपल्याला दिसतात. हे सगळं एकीकडे चाललेलं असताना महात्मा फुलेंना असं वाटलं की आता शिक्षण यांना दिलेलं आहे, पण शिक्षण देऊन नुसतं चालणार नाही. जोपर्यंत आपण धर्मावरती आघात करत नाही तोपर्यंत यांची मानसिक गुलामगिरी जाणार नाही. आणि यांची मानसिक गुलामगिरी जर घालवायची असेल तर यांच्या धर्माची जी मानसिक गुलामगिरी आहे त्यावरती आघात करावा लागेल. आणि म्हणून त्यांनी 24 सप्टेंबर 1873ला सार्वजनिक सत्यधर्म नावाचा धर्म स्थापन केला. या धर्मामध्ये ज्यांना यायचं आहे त्यासाठी 33 नियम होते. या धर्माचा जो निर्मिक आहे तो निर्गुण आणि निराकार आहे. त्याला कुठलाही आकार नाही, त्याला कुठला उकार नाही, तो कधीही जन्म घेत नाही किंवा अवतार घेत नाही. तो एक निसर्ग आहे आणि माणसानं माणसाशी माणसासारखं राहणं हीच निर्मिकाची पूजा आहे असं महात्मा फुले म्हणतात. या धर्माची स्थापना झाली. या धर्माची वैशिष्ट्य अशी होती की सार्वजनिक सत्य धर्माचे जर तुम्ही सदस्य झाला तर तुम्हाला तुमच्या जन्मापासून मरेपर्यंतचे जे विधी आहेत ते सत्यशोधक पद्धतीने करायचे. ते विधी करत असताना कुठल्याही भटजिलामध्ये घ्यायचं नाही. सार्वजनिक सत्य धर्माचं घोषवाक्यच होतं, सर्व साक्षी जगतपती, नको त्याला मध्यस्थी. महात्मा फुले असं म्हणतात, देवाचं आणि भक्ताचं नातं हे आईचं आणि लेकराचं आहे. लहान बाळ रडायला लागल्यानंतर तिथं लहान बाळ का रडतं हे आईला कळतं. त्याला भूक लागले की ताण लागले, आई त्याचं संगोपन करते. तिथे एखाद्या भटजीन येऊन संस्कृतमध्ये बडबडायची गरज नसते की ते काय बाळ रडायला लागलंय. तसं महात्मा फुले म्हणतात, जर आम्ही देवाची लेकरं आहोत तर देवाला आम्ही रडायला लागल्यानंतर कळेल की आम्ही का रडतोय. त्यासाठी भटजीन येऊन संस्कृतमध्ये बडबडायची गरज नाही. न लगे वकील देव दरबारी असं महात्मा फुले म्हणतायत. इथं देवाचं आणि बाळाचं नातं हे आईचं आणि लेकराचं असं महात्मा फुले म्हणतात. आणि म्हणून इथं कुठलाही भटजी नाही. जर सत्यशोधक पद्धतीने लग्न करायचं असेल, माझं स्वतःचं लग्न सत्यशोधक पद्धतीने झालेलं आहे. 5 महत्त्वाच्या गोष्टी होत्या. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे हुंडा द्यायचा पण नाही आणि घ्यायचा पण नाही. लग्न करत असताना तिकडचे आणि इकडचे जवळचे काही मंडळी बोलवायचे, लग्न करायचं. इकडचे 15 गावचे, तिकडचे 20 गावचे बोलवून लग्न करायचं नाही. अगदी साध्या पद्धतीने कुठलाही डामडौल न करता साध्या खर्चात लग्न करायचं. वाचलेला जो पैसा आहे त्यातला 20% शिक्षण संस्था ज्या महात्मा फुल्यांनी सुरू केलेल्या होत्या त्या शिक्षण संस्थांसाठी द्यायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या लग्नामधले ज्या मंगलाष्टिका आहेत, सुरुवातीच्या 2 मंगलाष्टका वधू म्हणेल, त्यानंतरच्या 2 मंगलाष्टका हा वर म्हणेल आणि 5वी मंगलाष्टका सगळे मिळून या वधूवरांसाठी म्हणतील. त्यामध्ये वधू असं म्हणते की या देशामध्ये स्त्रीला म्हणतात देवी पण वागवतात दासीसारखी. तेव्हा तू मला देवी पण म्हणू नको आणि दासी पण म्हणू नको, मला माणसासारखं वागवशील का. तेव्हा तो नवरदेव असं म्हणत असतो, झटतसे स्थापावया स्त्रियांचे अधिकार मी सदा. मी स्त्रियांचे हक्क अधिकार स्थापण्यासाठी झटतोय आणि मी तुला माझ्या एका मित्राबरोबरची वागणूक देईन. आणि हा विवाह हा कबूलनामा आहे. पटलं तर राहायचं, नाही तर दोघांनी वेगळं व्हायचं. 7 जन्माची भानगड इथं काही नाहीये. नाहीतर आपल्याकडे 7 जन्माची भानगड आहे. वड्याला फेरा मारायच्याच मारायच्या, मारायच्याच मारायच्या. नवरा चांगला असेल तर काय 1000 वेळा मारा, काय प्रश्न नाही. पण नवरा दारूड असेल, लाथा घालत असेल, कुठं काय लक्ष नसेल तरी देखील ती स्त्री वड्याला फेऱ्या मारतेच. आणि मग दुसरीनं विचारलं आणखी 7 जन्म हेच पाहिजे काय, ती म्हणते हा जन्म नको झालेला आहे आणि 6 जन्म कशाला. पण मी असं म्हणते की हा 7वा जन्म आहे. त्यामुळे बायका खूप हुशार असतात. वडाला फेऱ्या मारायला गेले की कितवा जन्म त्यांच्या मनात आहे त्यांनाच माहीत असतो. आपणाला त्यातलं फारसं काही माहीत नसतं.
महात्मा फुल्यांनी हे सत्यशोधक विवाह सुरू केले आणि पहिला विवाह डिसेंबर 1873 झाला पुण्यामध्ये. हा विवाह भटजी शिवाय होतोय म्हटल्यानंतर पुण्यातल्या भटजींनी विवाहावरती मोर्चा काढला. हे लग्न म्हटले होणं शक्य नाही, कारण म्हटले लग्न लावणं हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे भटजीचा. तुमच्या जन्मापासून मरेपर्यंतचे सगळे विधी आम्हीच करणार. धर्मानं आम्हाला तो अधिकार दिलेला आहे आणि तुम्हाला अशा पद्धतीने धर्मामध्ये हस्तक्षेप करता येणार नाही. आम्हाला बोलवल्याशिवाय, आमच्या हस्ते लग्न लावल्याशिवाय लग्नच लागू शकणार नाही. तेव्हा महात्मा फुले असे म्हणाले, ब्राह्मणाचे येते नसे प्रयोजन, द्यावे हाकलून ज्योती म्हणे. हे लग्न आमचं आहे, आम्ही कसं लावायचं आम्ही ठरवू, तुमची इथं लुडबुड आम्ही चालू देणार नाही. भटजी फार बिलंदर तेव्हाही होते ना आताही आहे. ते कधी कसा गेम करतील काही सांगता येत नाही. ते असं म्हणाले, लहुजी साळव्यांची ताकद यांच्या पाठीशी आहे, त्यामुळे आता दगडफेक करून काही उपयोग होणार नाही, आपण डोक्याची फेक करूया. त्यांनी कोर्टामध्ये एक खटला भरला, तालुका कोर्टामध्ये खटला भरला आणि त्याने असं म्हणणं मांडलं की धर्मव्यवस्थेने लग्न लावण्याचा किंवा धार्मिक विधी जन्मापासून मृत्यूपर्यंत सगळे विधी करण्याचा अधिकार आम्हाला दिलेला आहे आणि त्यामुळे यांनी जर आम्हाला नाकारलं तर आमच्या धर्माचा अधिकार नाकारल्यासारखं होईल, त्यामुळे यांना तो अधिकार देऊ नये. मग त्यांचं म्हणणं काय होतं, त्यावेळेला भटजीची दक्षिणा 1 रुपया होती लग्नामध्ये. गरीबातला गरीब असेल तर 1 रुपया, पुन्हा परिस्थिती पाहून जास्त व्हायची. आता लक्षात घ्या की ज्या वेळेला एक मजूर 1 महिना राबल्यानंतर त्याची मजुरी 1 रुपया होती, त्या काळामध्ये भटजीची दक्षिणा ही 1 रुपया होती. हे लक्षात घ्या, इतकी मोठी रक्कम त्या दक्षिणेमध्ये होती. महात्मा फुल्यांनी त्या कोर्टामध्ये आपली वकिली मांडायला चालू केली. श्रीधर रानडे नावाचे वकील होते तालुका कोर्टामध्ये. आता पहा की न्यायाधीश जर त्या जातीचा असेल तर निकाल त्या जातीसारखा कसा येतो हे आज आपण चांगलं पाहतोय. राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये काय अवस्था न्यायालयाची चाललेली आहे आपण पाहतोय. इथं श्रीधर रानडे हे ब्राह्मण वकील आहेत आणि हे सगळे मोर्चे घेऊन गेलेले, निवेदन घेऊन गेलेले हे सगळे भटजी आहेत, एका जातीचे दोघं आहेत. श्रीधर रानडेंनी सगळं प्रकरण ऐकून घेतलं आणि निकाल फार अजब दिला. ते असं म्हणाले की भटजीला लग्नाला बोलावलंच पाहिजे आणि त्याची दक्षिणा दिलीच पाहिजे. हा निकाल भटजींसारखा झाल्यामुळे महात्मा फुल्यांनी जिल्हा कोर्टामध्ये केस दाखल केली. ही ओतूरची केस आहे. अशा 130 केसेस आहेत, त्यातली फक्त एक केस मी सांगतो जी ओतूरमध्ये घडलेली आहे. महात्मा फुल्यांनी जिल्हा कोर्टामध्ये केस दाखल केली, तिथे अपील केलं. तिथे तुमच्या आमच्या परिचयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे होते. त्यांची प्रतिमाच न्यायमूर्ती होती, न्यायाची प्रतिमा होती. ते न्यायाच्या बाजूनेच निकाल देतात अशी सगळ्यांची धारणा होती. त्यांनी ते सगळं प्रकरण ऐकून घेतलं आणि त्यांची झाली गोची. निर्णय न्यायाच्या बाजूने द्यायचा का जातीच्या बाजूने द्यायचा असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला. न्यायाच्या बाजूने निर्णय दिला तर जात मरते आणि जातीच्या बाजूने निर्णय दिला तर आपली न्यायाधीशी प्रतिमा डावलते. करावं काय? मग त्याने एक मध्यम मार्ग काढला. जसा आपण अयोध्या निकालाचा एक बॅलन्स मार्ग काढला होता, आपण एक बॅलन्स निकाल देऊन टाकला, तसा याने एक मध्यम मार्ग असा काढला की भटजीला बोलावलंच पाहिजे, अशी काही सक्ती करता येणार नाही, कारण तो त्या लोकांच्या इच्छेचा प्रश्न आहे. त्यामुळे तुम्हाला भटजीला बोलावलंच पाहिजे अशी काही सक्ती करता येणार नाही. पण भटजीला जर नाही बोलावलं तरी भटजीची दक्षिणा मात्र घरपोच केली पाहिजे. वारे निकाल न्यायमूर्ती महादेव गोविंद रानड्यांचा निकाल की नाही बोलाल तर चालेल पण दक्षिणा तेवढी घरपोच करा. महात्मा फुले तिथेही डगमगले नाहीत. त्यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली. तिथं मायकेल विस्टॉक नावाचे इंग्रज अधिकारी न्यायमूर्ती होते. मायकेल विस्टॉक या इंग्रज अधिकाऱ्यांचे काही निवाडे सोडले तर बाकी खूप चांगले निवाडे होते असं मला तरी म्हणावं लागतं. या मायकेल विस्टॉकने हे सगळं प्रकरण ऐकून घेतलं. त्यावेळी कामगार कायदा झालेला होता. वकील साहेबांची माझी मगाशी चर्चा झाली कामगार कायद्याच्या संदर्भामध्ये. इंग्रजांचा कामगार कायदा झालेला होता आणि कामगार कायदा असं म्हणतो, कामगाराला जर कामावर बोलावलं तर त्याचा पगार त्याला दिलाच पाहिजे, असा कामगार कायदा होता. त्या कामगार कायद्याचा आधार घेऊन मायकेल विस्टॉकने निकाल दिला, कामगाराला जर कामावर बोलावलं तर पगार दिलाच पाहिजे, पण कामगाराला कामावर न बोलवता पगार घरपोच करा ही काय भानगड आहे. ते म्हटले असं चालणार नाही. भटजीला बोलावलं तर दक्षिणा दिली पाहिजे हे ठीक आहे, पण भटजीला बोलावलंच पाहिजे अशी सक्ती करता येणार नाही आणि भटजीला जर नाही बोलावलं तर दक्षिणा देखील नाही, असा तो निकाल होता. नो वर्क नो पे. आणि महात्मा फुले ही केस जिंकले. तिथून अशा अनेक केसेस झाल्या. महात्मा फुलेने आपणाला निर्णायक विजय मिळवून दिला. पण हा लढा इथंच थांबला नाही. महात्मा फुल्यांच्या मृत्यूनंतर देखील असे अनेक सत्यशोधक विवाह झाले की अशा अनेक केसेस कोर्टात जायच्या. निर्णायक लढा कधी झाला? शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर झाला. कोल्हापूरमध्ये सिके बोले नावाचे भंडारी समाजाचे ग्रस्त होते.
ते तिथल्या लोकांची मतं घेऊन आमदार झालेले होते. आणि पुण्यामधून ब्राह्मण समाजाचे एक व्यक्ती रँगलर परांजपे नावाचे ते देखील आमदार झालेले होते. जसं आता निवडणूक झाली ना पुण्याची, एक ठराविक एरिया त्यांचा राखीव आहे, तिथं तेच निवडून येतात, दुसरं कोणी येत नाही. आता यावेळेला दुखावल्यामुळे जरा निकाल वेगळा झाला. हे जे परांजपे होते त्यांना रँगलर हे पद होतं. हे पद कशातलं आहे? गणितातलं अतिउच्च पद आहे. गणितामध्ये जो सगळ्यात ज्ञानी आहे त्याला रँगलर असं पद मिळायचं. तर हे गणितामध्ये सगळ्यात अतिउच्च ज्ञानी असणारे परांजपे होते. शिके बोल्यांनी 1923 साली मुंबईच्या विधिमंडळामध्ये एक बिल आणलं, जोशी आणि कुलकर्णी वतन खालसा करायचं. म्हणजे हे जे भटजी मानतात ना सगळे आम्हाला हक्क अधिकार पाहिजे, तर ते खालसा करण्याचं बिल आणलं आणि या बिलाला विरोध केला रँगलर परांजपे. आता लक्षात घ्या की जातीसाठी जात कशी धावून येते. बाबासाहेब म्हणाले होते ना, पुरोगामी ब्राह्मण आणि प्रतिगामी ब्राह्मण एका शरीराच्या दोन भुजा आहेत. जेव्हा संकट येतं ना ते तेव्हा कधी एक होतात आपल्याला कळत देखील नाही. हे लक्षात घ्या. तशा पद्धतीने इथे परांजपेंनी या बिलाला विरोध केला. त्यावेळेला सर इब्राहिम रहीमतुल्ला नावाचे गृहस्थ त्या सभागृहाचे अध्यक्ष होते. ते म्हणाले, परांजपे साहेब तुम्ही विरोध केला हे ठीक आहे, पण तुमचं म्हणणं काय आहे? ते म्हणाले, आमचं म्हणणं हेच आहे की हा आमचा धार्मिक अधिकार आहे, पिढ्यानपिढ्या चालत आलेला अधिकार आहे आणि तुम्हाला असा कायदा करून तो काढून घेता येणार नाही. शिके बोले म्हटले मी त्यांना 2 प्रश्न विचारणार आहे, तुम्ही मला परमिशन द्या. आता शिके बोले फार बलिंदर होते. ते भले गणितातले रँगलर नसतील पण ते समाजात वावरणारे होते, त्यांना समाजाचं गणित चांगलं माहित होतं. शिके बोल्यांनी परांजपेला पहिला प्रश्न विचारला, काय हो म्हटले परांजपे, तुम्ही अगदी गुळगुळीत दिसताय, दाढी नाही, मिशी नाही, काहीच नाही, तुमची दाढी मिशी कशी काय करताय? ते परांजपे म्हणाले, काय फालतू प्रश्न विचारताय म्हटले, विधेयकाशी संबंधित प्रश्न विचारा. अध्यक्षांच्याकडे बोट करून म्हणाले, तर अध्यक्ष म्हणाले, अहो शिके बोले, विधेयक काय आहे आणि तुम्ही प्रश्न काय विचारताय? बोले म्हणाले, त्याचा असा आहे की हा प्रश्न नेमका त्या विधेयकाशी संबंधितच आहे. त्यांनी याचं उत्तर दिलं की मी तुम्हाला सांगतो की हा कसा संबंधित आहे. मग शेवटी परांजपे यांच्याकडे रहीमतुल्लानी पाहिलं आणि म्हणाले, अहो परांजपे, विचारलंय काय, तुमची दाढी कशी करता, एवढंच विचारलंय, बाकीचं कुठं काय विचारलंय भानगडी, देऊन टाका उत्तर. आता परांजपेंचा नाईलाज झाला, कारण विरोध तर त्यांनी केला होता. ते म्हणाले, माझी दाढी मी माझ्या घरीच करतो माझ्या हाताने. त्यावेळेला शिके बोले म्हणाले, धन्यवाद. उद्या जर माझा न्हावी कोर्टात गेला आणि तो असा म्हणाला की तुमची दाढी करणं हा आमचा धर्म आहे, तुमची दाढी प्लेट बदलून करायची का तशीच करायची, पाण्याने करायची का बिन पाण्याने करायची, आम्ही ठरवू, चालतंय का? तर म्हटले, असं कसं चालेल? मग म्हटले, तरी देखील आमचा न्हावी हा जरा सत्यशोधक विचाराचा असेल, तो असं म्हणेल, परांजपे, तुमची दाढी तुमच्या घरी तुम्हीच करा, पण दाढीचं तेवढं बिल आमच्या घरी घरपोच करा, चालेल काय? परांजपे गणितातले रँगलर, पण सबसेल त्याने हार पत्करली आणि 1926ला मुंबई विधिमंडळामध्ये जोशी आणि कुलकर्णी ही दोन्ही बिलं रिजेक्ट झाली, ती नष्ट झाली, ती पूर्ण नामशेष झाली. 1926 नंतर एकही भटजी तुम्ही सत्यशोधक पद्धतीने विधी करा ना ते कोणत्याही पद्धतीने करा, कधीच तुम्हाला कोर्टात चॅलेंज देऊ शकत नाही. त्याचा कारण महात्मा फुल्यांनी जो लढा सुरू केला होता तो शिके बोल्यांनी आणून त्याला निर्णायक विजय मिळवून दिला. पण लाजेची गोष्ट अशी आहे, त्यांची सगळी मेहनत आम्ही पाण्यात घातली. आज आमच्या घरामध्ये मूल जन्माला यायच्या आधीपासून आम्ही भटजीच्या दारात जातो. त्या मुलाचं नाव काय ठेवावं इतकी आमची खालची पातळी विचाराची गेले. आपल्या जन्म दिलेल्या मुलाचं नाव काय ठेवावं हे सुद्धा आम्ही ठरवत नाही. तो भटजी काहीतरी नाव सांगतो आणि त्याच्यावरून आम्ही नाव ठेवतो. इतकी आमची विचाराची पातळी गडगडलेली आहे. आमच्या घरातला प्रत्येक विधी, सत्यनारायण घालायचा आम्ही भटजीकडे जाणार, त्या सत्यनारायणाच्या विधीमध्ये तो काय काय येऊन बडबडतो त्याच्याशी काही देणं घेणं नाही. तो विधी घातल्यानंतर आमच्या घरामध्ये वास्तुशांती राहते का, नाही राहिली तर भटजीला आम्ही जाब विचारतो का, कधीच काही नाही. 36 गुण जुळतात की नाही हे पाहण्यासाठी आम्ही भटजीकडे जातो. महात्मा फुल्यांनी जो सत्यशोधक विवाह लावले त्यामध्ये 3 गोष्टी त्यांनी सांगितल्या.